फलंदाजाचा गौरव करण्यात येतोय आणि यानंतर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजाने आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये टोटल 10 विकेट घेतलेले आहेत तो गोलंदाज आपण पाहतोय हरिग्राम टीमचा बालकृष्ण भोपी ठरतो या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. बालकृष्ण भोपी आपण यायचंय. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून बालकृष्ण भोपी या गोलंदाजाला आपण पाहतोय ट्रॉफी विथ बायसिकल देऊन बालकृष्ण भोपी या गोलंदाजाचा गौरव करण्यात येतोय. अगदी चांगला खेळ चांगली गोलंदाजी बालकृष्ण भोपीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आमदार व ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये 10 विकेट्स त्याने मिळवल्या आणि तो ठरतोय बेस्ट बॉलर. आणि आता आपण षष्टम पारितोषिक देणार आहोत. शिवकर 40+ टीम यायचंय. षष्टम पारितोषिक शिवकर टीम कॅप्टन आणि पूर्ण टीम षष्टम पारितोषिक घेण्यासाठी आपण या. यानंतर पंचम पारितोषिक हरिग्राम टीम कॅप्टन आणि पूर्ण टीम यायचंय. पंचम पारितोषिक हरिग्राम टीमला देण्यात येईल. हरिग्राम टीमचा देखील खेळ आमदार व ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये पाहण्यायोग्य होता. अगदी चांगला खेळ साकार केला. मोरबे टीमला 5 बॉलमध्ये 2 धावा त्यांनी करून दिल्या नाहीत आणि या स्पर्धेमध्ये पंचम पारितोषिक हरिग्राम टीमने पटकावलं. हार्दिक अभिनंदन टीम हरिग्राम. वेलप्लेड शिवकर टीम शिवकर 40+ टीमने देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केला. तुमचं देखील हार्दिक अभिनंदन. यानंतर चतुर्थ पारितोषिक निलजे टीम टीम कॅप्टन निलजे आणि पूर्ण टीम आपण देखील या. यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देखील निलजे टीमला देण्यात येणार आहे. तर चतुर्थ पारितोषिक निलजे या टीमला देण्यात येते. अगदी कल्याण डोंबिवलीमधून दूरवरून आलेला हा संघ आपण पाहतोय. तब्बल 5:30 वाजलेत. बक्षीस वितरण 16 सुरू आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक निलजे टीमला इथे दिलं जात आहे. चांगला खेळ त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक यानंतर दिलं जाईल चिंचवली जय मोटार्स i11 चिंचवली हा संघ तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा संघ आपण पाहिला. तृतीय पारितोषिक चिंचवली या टीमला इथं दिलं जाते पारितोषिक. बालराम भुवा पहा अगदी सकाळचे 5:30 वाजले तरी देखील संघाला सपोर्ट करण्यासाठी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक म्हणजे आमदार व ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये 2026 मध्ये उपविजेता संघ आपण पाहतो. खरं तर राधाकृष्ण तोंडरे संघ टीम कॅप्टन आणि सर्व टीम आपण यायचे. तोंडरे टीम चे कॅप्टन आणि सर्व 11 शिलेदार आपण देखील या. उपविजेता टीम रनर अप अगदी चांगला खेळ केला तोंडरे टीमने. चल तोंडरे टीमला आपण पाहतोय उपविजेता रनर अप हा संघ आपण पाहतो राधाकृष्ण तोंडरे. अगदी शेवटपर्यंत कडवी झुंज दिली तोंडरे टीमने परंतु अंतिम क्षणी सहारा शिवकर हा संघ भारी पडला. याने स्पर्धेमध्ये उपविजेता म्हणून राधाकृष्ण तोंडरे या संघाला आपण पाहतोय. आणि यानंतर आमदार व ग्रामस्थ मंडळ चषकाचा 2026चा चॅम्पियन बनलेला संघ आपण पाहतो. खरं तर प्रणय 11 सहारा क्रिकेट संघ शिवकर या टीमचे कॅप्टनला मी विनंती करू की आपण देखील ट्रॉफी घेण्यासाठी यायचंय. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आपण पाहतोय. खरं तर तोंडरे राधाकृष्ण तोंडरे या संघाला
दिलं जात आहे. अगदी चांगली कडवी झुंज त्यांच्या माध्यमातून देण्यात आली. आता मात्र विजेता टीम आमदार व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 मधला चॅम्पियन बनलेला हा संघ आपण पाहतो. प्रणय 11 सहारा क्रिकेट संघ शिवकर. हार्दिक अभिनंदन. सर्व टीमचे सर्व शिलेदारांचे आम्ही हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो. अगदी मैदानाच्या आतमध्ये सर्व टीमने चांगला खेळ साकार केला. आयोजन कमिटीला चांगला सपोर्ट केला त्याबद्दल तुमचं आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार आणि स्वागत करतो. तर चॅम्पियन आपण पाहतोय आमदार व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 मध्ये प्रणय 11 सहारा क्रिकेट संघ शिवकर हा संघ आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केला शिवकर टीमने आणि यानंतर मालिकावीर स्वप्न एका खेळाडूचं निश्चितरित्या या स्पर्धेच्या वतीनं पूर्ण होणार आहे. या स्पर्धेमध्ये 141 धावा आणि 4 विकेट्स घेणारा खेळाडू आपण पाहतोय चिंचवली टीमचा अभिषेक शेलके. अभि यायचंय वेल प्लेड. अगदी त्याच्या स्वप्नातील आपण पहिली बाईक आपण पाहतो आणि अभिषेक शेलके ठरतोय मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी. अगदी सुपर खेळ राहिला. ऑलराऊंडरची भूमिका त्याच्या माध्यमातून बजावण्यात आली आणि अभिषेकच्या स्वप्नातील पहिली बाईक त्याने इथे पटकवले. तर आदरणीय मनीष पाटील यांना मी विनंती करतो यांच्या पुरस्कृत ही आपण बाईक पाहतोय यांच्या माध्यमातून ही बाईक दिली जाईल. मनीष आपण यायचंय. कधी मनीष यांच्या माध्यमातून ही बाईक आपण अभिषेक शेलके यांना इथे देणार आहोत. अभिषेक शेलकेच्या माध्यमातून आपण पाहतो खरं तर त्याच्या स्वप्नातील पहिली बाईक 2026 मध्ये आमदार व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 मधली पहिली बाईक त्याच्या नावावरती आहे. तर अभिषेक शेलके आपण पाहतोय खरं तर मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्याला मिळाले. त्याच्या स्वप्नातील पहिली बाईक. अगदी कौतुकास्पद त्याने मैदानाच्या आतमध्ये खेळ साकार केला. तर अभिषेक शेलकेची आपण बाईट घेऊया. अभिषेक प्रथम हार्दिक अभिनंदन. अभिषेक तुला प्रथम बाईक मिळाली. तुझ्या स्वप्नातील पहिली बाईक. अभिषेक तुला कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आपण पाहतो खरं तर आमदार व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 मध्ये तुला प्रथम बाईक मिळालं तो स्वप्न पूर्ण झालं. या स्पर्धेबद्दल आणि तुला कसं वाटतंय पहिलं? पहिले तर स्वप्न पूर्ण झालंय. बाईक भेटणं खूप मोठं स्वप्न होता आणि अजून एक स्वप्न होता माझा का जोवर कैलासदा खेळतोय म्हणजे जवसर तो खेळतोय त्याच्या आधी मला बाईक मिळवायची होती आणि त्याचं पण एक खूप मोठं स्वप्न होतं का माझ्या जास्त आज जर कोण खुश असेल बाईक भेटल्यावर तर 100% तो दादा असेल. आणि चांगलं वाटतंय बाईक भेटली आणि असं सपोर्ट करत राहा लाईफ टाईम. चांगला खेळायचा प्रयत्न करेन. आणि दुसरं म्हणजे टीम. कारण टीम नसती तर मी इथं नसतो. टीमचा इम्पॉर्टन्स खूप होता कारण टीम इथे खेळली म्हणूनच मी इथपर्यंत आहे. म्हणून टीम खूप इम्पॉर्टंट आहे. आणि प्रथमेश देखील कारण तो एकटा बॉलिंग अशी टाकतो त्याच्यामुळे आम्ही मॅचेस जिंकतो. हां ही बाईक पण भेटल्या आणि याच्या आधी पण जेवढे बाईक भेटलेत ना त्यात मामाचा म्हणजे 100% योगदान आहे. प्रथमेश शेलके. आणि आयोजन खूपच छान होतं. खूप मजा आली ते खेळायला. धन्यवाद. येस कॉंग्रॅच्युलेशन अभिषेक शेलके ठरतो या स्पर्धेचं आपण पाहिलं आमदार व ग्राम